Hello guys, what's up? I am Disha and welcome to Brown Girl Diaries. So नमस्कार मंडळी. तर आज आलो आहोत आम्ही तुळजापूर मंदिरामध्ये आणि त्याचसोबत आज होती माझ्या इन लॉजची वेडिंग अॅनिव्हर्सरी. त्यांना आम्ही इतक्या सुंदर प्रकारे सरप्राईज दिलं होतं आणि त्यांना काहीच आयडिया नव्हती आम्ही काय करतो. बरं, ह्या सरप्राईज प्लॅनबद्दल तर मी तुम्हाला नंतर सांगते. निघाल्या आम्हाला इतकी भूक लागली होती, सो आम्ही ते हॉल घेतला ब्रेकफास्टसाठी. काही गजरे घेतले देवीला भेटण्यासाठी, देवीसारखं तर सजावं लागेल ना. आणि आम्ही हे थेट निघालो देवीच्या मंदिराकडे. मंदिरात पोचल्याच एक डिवाइन एनर्जी फील होत होती. जणू काही देवी मला मनापासून वेलकम करते तिच्या मंदिरामध्ये. आपल्या भक्तांवर निस्वार्थी प्रेम करणारी हीच म्हणजे महाराष्ट्राची कुलदैवी तुळजाभवानी माता. हिच्या मंदिरात येताच मन असं एकदम भरून येतं आणि डोळे सुद्धा भरून येतात. इतिहासातून असंही समजतं की स्वहज तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती लढण्यास. असं सुद्धा मानलं जातं की आपल्या भक्तांना ती कधीच खाली हात जाऊ देत नाही. मातेचरणी एकच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी ठेव आणि माझी छोटीशी यूट्यूब फॅमिली वाढू दे. दर्शन झाल्यानंतर आम्ही ह्या सुंदरशा हॉटेलमध्ये चेक इन केलं. आय वुड रिअली रिकमेंड दिस हॉटेल. इट वॉज जस्ट अमेझिंग, अमेझिंग हॉस्पिटॅलिटी. इथे मी खरं तर हिंदीमध्ये व्लॉगिंग करते आणि तेव्हा मी काहीच ठरवलं नव्हतं की मला हिंदीमध्ये करायचं की मराठीत, बट मला रिअली मराठीमध्ये ट्राय करायचं होतं. सो प्लीज कोप विथ इट गाईज. तर हे अशा प्रकारे आम्ही काय डेकॉर केलं होतं. साईडला त्यांचा एक छोटासा फोटो लावला होता, हॅपी 30th वेडिंग अॅनिव्हर्सरी, आणि आम्ही बलूनने हार्ट शेपमध्ये डेकॉर केलं होतं. मध्ये क्यूटचं हॅपी अॅनिव्हर्सरी लाईट टॅग होतं. इथे हा केक होता, रोज पेटल्सवर काही रोजेस आणि त्यांचे गिफ्ट्स होते. अँड वी वर जस्ट वेटिंग फॉर देम आणि मी खूप एक्सायटेड होती. As you can see guys, I was the one who was very loud at this time. And this is my Pookie Sasurji. हे आले आणि हे येताच इतके खुश दिसत होते आणि हे इतकं छान वाटलं ह्या दोघांना बघून. दे बोथ लव द सरप्राईज अँड वी वर सो हॅपी दॅट दे लाईक्ड इट. आणि आम्ही अशा प्रकारे इथे असं सेलिब्रेशन करत होतो. वी वर अबाउट टू कट द केक आणि त्याच्यानंतर आमचा डिनर प्लॅन होता अँड वी वेंट फॉर द डिनर. आणि सेलिब्रेशनच्या नंतर खरंच खूप मज्जा so आली. we are done with अँड the दिस तुळजापूर celebration and ट्रिप we are ऑल्सो leaving वॉज नॉट for the प्लॅन्ड. dinner. आणि ह्यांचं सरप्राईजसुद्धा प्लॅन नव्हतं, बट दे बोथ लव्ड इट. आणि माझे सासरे मला असंही म्हणाले So we are leaving की for the दर्शन dinner पण and our करवलं आणि dinner छानसं सरप्राईज is पण on दिलं. second floor. सो या वी वर सो Sorry, हॅपी first अँड आय वॉज floor. सो हॅपी आज दॅट दे हमारा लाईक्ड इट. celebration था सो second आम्ही floor. खाली गेलो आणि मग खाली जाताच आम्ही बुफे होता तिथे आणि वी टूक अवर फूड आणि आम्ही मस्तपैकी जेवण केलं. आय लव्ड माय रूम. ॲक्च्युली आम्ही एकच रूम बुक केलं होतं 5 जणांमध्ये. बट इट वॉज सो क्यूट. आय वॉज सो टायर्ड, सो मी लगेच झोपून गेली अँड आय वोक अप डिरेक्टली इन द मॉर्निंग. नेक्स्ट डे आमची येडेश्वरीची ट्रिप होती. आणि हे आम्ही पोहोचलो येडेश्वरीच्या मंदिरामध्ये, जे की आहे येरमाळ्यामध्ये. मातेच्या मंदिरात पोहोचल्याच मन प्रसन्न झालं. आम्ही मनाला भरपूर समजावलं होतं, कारण आम्हाला माहीत होतं पायऱ्या चढायच्या आहेत. पण देवीच्या दर्शनासाठी नो एक्सक्यूज. असं म्हणतात की पार्वतीचंच रूप म्हणजे येडेश्वरी आई आहे. पार्वती एकदा फसवायला गेली रामाला. जेव्हा सीतेमातेचं हरण झालं होतं, तेव्हा राम त्यांना जागोजागी शोधत होता. आणि त्याच वेळी पार्वती आई सीता मातेचं रूप घेऊन रामासमोर उभी राहिली. राम आईला पाहताच त्यांनी ओळखलं की ही आपली सीते नसून पार्वती मा आहे. आईला बघूनच राम म्हणाले, आई तू वेडी आहेस का? हे ऐकताच आई भरपूर चिडली आणि ह्याच डोंगरात ती आई येडेश्वरी म्हणून स्थापित झाली. इतकंच नव्हे, आई इतक्या चिडल्या होत्या की ही बातमी शंकर भगवानपर्यंत पोहोचली. तेव्हा शंकर भगवाननी आईला शांत केले, शपथ दिली आणि वचन दिले की तिची जत्रा ह्या गावात मोठ्या थाटामाट्याने भरेल. हा इतिहास मी ऐकला आहे आणि मी चुकीची सुद्धा असू शकते, बट लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो सरळ 7777 या रेस्टॉरंटमध्ये. तसं मला या रेस्टॉरंटमध्ये असं काही वॉव फिलिंग नाही आलं आणि मला इतकं जेवणही असं वॉव नाही वाटलं. सो मी काहीच नाही खाल्लं. मी आणि माझ्या सासऱ्याने काहीच नाही खाल्लं. बट माय अदर फॅमिली मेंबर्स हॅड चिकन ओव्हर देअर आणि हे रेस्टॉरंट भरपूर फेमस आहे Instaवरही. बट आय डोंट नो, आय डिडंट लाइक एनिथिंग अबाउट दिस रेस्टॉरंट. एनिवेज, दिस वॉज ऑल अबाउट दिस व्लॉग गाईज. आय होप तुम्ही लोकांनी एन्जॉय केला. आणि आम्ही सरळ पोहोचलो घरी आणि आम्ही इतके थकलो होतो की आय लिटरली वेंट ऑन बेड. थँक यू गाईज फॉर वॉचिंग. बाय बाय.